शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर त्या प्लॉटमध्ये आपण ऊसाची तोडणी केल्या आणि खोडवा ठेवलाय आणि त्या खोडव्यावर खूप मोठ्या प्रमाणात फेरसची डिफिशियन्सी दिसते। म्हणजे जवळपास सगळंच पिवळं दिसते। तुम्ही इथं जर बघितलं, हे बघा, हे जर पान बघितलं तर पूर्णपणे पिवळं झालेलं तुम्हाला हे पान दिसते। याचं कारण काय? ज्या जमिनीमध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असते, आता ह्या जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त आहे, चुनखडी जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये चुनखडी जास्त त्या जमिनीमध्ये फेरसचा अपटेक खूप कमी प्रमाणात होतो आणि त्या ठिकाणी मग फेरसची कमतरता दिसते आणि काही अंशी झिंकची देखील कमतरता दिसते। फेरसच्या कमतरतेमध्ये तुम्ही बघितलं तर हे पान पूर्णपणे हे पान असं पिवळं पडतं आणि झिंकची जर तुम्ही कमतरता जर म्हणला तर झिंकच्या कमतरतेमध्ये इथं तुम्हाला दिसेल की अशा स्ट्रिप दिसतात। हो का, या अशा उभ्या स्ट्रिप दिसतात, म्हणजे पिवळ्या आणि हिरव्या, पिवळ्या हिरव्या। ही फेरसची कमतरता आहे, ही झिंकची कमतरता आहे। आता ह्याच्यावर काय करायचं? सोपा उपाय आहे, काय करायला लागत नाही। फवारणी फक्त फेरस आणि झिंकची तुम्ही घ्यायची। जर दोन्ही डिफिशियन्सी दिसत असेल तर 1 ग्रॅम 1 लिटर पाण्याला असं प्रमाण त्याचं ठेवायचं आणि ड्रीप जर असेल तुमच्याकडे तर 500 ग्रॅम फेरस एकरी ड्रीपमधनं द्यायचं। 1-2 फवारण्या जर तुम्ही दिल्या तर ही समस्या तुमची क्लिअर होते। पावसाळ्यात तुटणाऱ्या खोडव्यावर जरा जास्त प्रादुर्भाव ह्याचा दिसतो शक्यतो फेरस कमतरतेचा। उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीच्या काळात तुटतो, त्याच्यावर एवढा प्रादुर्भाव काय दिसत नाही। तर या पद्धतीनं फेरस कमतरतेसाठी तुम्ही नियोजन करा। अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपले गन्ना मास्टरचं पेज जरूर फॉलो करा।